लेकर किती सकाळची बाहेर खेळून राहिली, किती गरमी होऊन राहिली, काय ऊन तपून राहिलं, अजून आलीच नाही लेकर. आशीला चहा करायला ठेवला, अजून आशीने चहा कोण ठेवला, किती वेळची करून राहिली. आई आपला गॅस संपला नो, आताच मी चहा मांडून राहिली, ती गॅस संपला. माय बाई आता कसं काय, मा असा कसा संपला, दुसरा असं ना करून. नाही ना, दुसरा आलाच तर नाही, अजून किती वेळची वाट पाहून राहिलो, आलाच नाही. आता ही संपला गॅस, त्याला आता 4-5 दिवस लागते तरी यायले. आताच तर नंबर लावला होता या माणसानं. हा बाई आता आपलं कसं भागल, आता लेकर नाही का दिवसभर काही काही करून मागते, हे दे ते दे, घडी घडी चूल पेटवा पुरते का मागते. मला वाटलंच तरी संपत्ती म्हणून. आता काय 4-5 दिवस भेटणार नाही. आता काय करायचं, चूल तर घरातच पेटवा लागेल, किती गरमी होऊन राहिली, काय दुपट होते ते घरात. आता त्याला काही इलाज नाही. आता चूल पेटवाच लागते, वरण्यात आता पेटो. आता सरबत आहे की नाही की काय माहित, आणा लागते की जाऊन, आता काय ताल झाला की माय आता हाय हो जरासं, पण आता आणायला लागते वाटते जाऊन. काय हो अचानकच गॅस संपला माय, आता लेट झालं माय. आता हो माय मला ते चहा लागते दिवसातून 4-5 वेळा माय चहाचं लेट झालं माय. घडी घडी चूल पेटवा नाही करा, बरं होतं बाय गॅसवर पटकन मांडला की पटकन व्हायचा चहा. हो ते ललिताबाई आले की 2 गॅस आले भरून, त्यांनी घेतले माय भरून, आधीच घेतले भरून, त्या दिवशी आले द्यायची, त्याने आधी नंबर लावला होता, काही दिवस झाले, आता आला द्यायचा बी. माय लली आपल्या घरी आली ती माय, ललीचा विशेष काढू नको, ललीचं काही नको माय आपल्याला. ललित 2 का 10 गॅस तिच्या घरी असली नाही माय, आपल्याला नको तिचा. दिले तुला भूषण येते बापरे. आता जर मी ती मागायला गेली तर बाप लय भूषण येते तिला. तर नाही हो म्हणून तर मिळून राहिल्या इकडे तिकडे सगळ्या सांगून राहिल्या, आमच्या गॅस आला त्या दिवशी किती सांगून राहिली ती बाहेर, कांताबाई सांगून राहिल्या होत्या. हो माय तिला समजलं आता येते बाई लली चल्ली सांगा तिला, याच्यात त्याच्यात जाऊन पाहायला तर लईच यायचं. तसंच आहे त्याचं जाऊ दे. आपलं आता आपल्याला काय करायचं, आता किती सरपण आहे काय माहिती, किती आता आणा लागते की जाऊन आता हे राहणार तुम्ही बी येईल ना माय. गॅस 2-3 दिवसाकडे भेटायला तसं भेटते, पण आता 2-4 दिवसाचा प्रश्न राहिला ना. आता करा कसं तरी. आता आपल्यासारखे सगळेच लोक आहेत ना वाट मारणारे, पण भेटून राहिले तसे बरेच जणांना भेटून राहिले. आपला अचानक संपला माय, आता येईल आता. हो ती येईल आई, पण आता घरात चूल मांडा लागेल, चुले नाही आता काय माहिती कुठे ठेवली वर नेऊन, आता पाया लागेल आणा लागेल लई सर माय आता. हो ना माय आता करणं तेवढे नको म्हणतो, मग कसं होईल, थोडं त्रास लागते, मेहनत केल्याशिवाय कसं होईल. आता आणा तर पाय आता कुठं असेल तेवढी मग चहा ना, मला चहा पाहिजे पहिले माय. आता मी चहा कसा मांडू, स्वयंपाकाच मोठे झाला, आता चहा मांडतो पहिले, चहा टाइम लागते ना, आता चूल गिल पा लागते मला. माय आता बिना चहाचं लागते का हो, पहिले चहा मांडव, चहा नाही पिल्याशिवाय मला दिवस जात नाही, मला चहा तर पाहिजेच. मांडतो ना आई मांडतो ना, पहिले चूल तर पाहू द्या. चला बरं तुम्ही पाहू लागा, मला चूल कुठे ठेवली काय माहिती. आता 1 दिवस चूल ठीकच ठेवली ती दुपट होती घरात म्हणून, त्या गॅसवरच करून राहिली किती दिवस. म्हणून तुला सांगायचं अजूनमधून चूल पेटत जाय नाही, नकोच म्हणतात आजकालच्या पोरीले. चूल म्हणजे ते बापरे, तुम्हाला चूल लय दुपट होते असं होते. आमच्या वेळेस आम्ही कसं केलं असं नाही आई, आता जमत नाही, लेकर लहान आहेत, दुपट सगळ्या घरा नव्हते, तिच्या वेळेला घरा वाटत आता. हो माय आता लेकराचे निमी झाले, आम्ही काय लेकर वाढवले नाही का, तेव्हा काय चुली नव्हते किती करा लागायचं माय. आता सगळं रेडीमेड आलं, पहिले तर आम्हाला जात्यावर दळा लागायचं, किती करा लागे माय. आता सगळं रेडीमेड चालू तुम्हाला, तरी कंटाळे येऊन राहिले. तुमच्या वेळेस वेगळं होतं खाणं पिणं, आता नाही ना तसं. आता मी वाटून राहिलं काय झालं की हो माय, लय आजकालच्या पोरी आधी झाल्या, आता बाय पेटून राहिल्या तशा आधी होऊन राहिल्या. आता ती झाल्या गोष्टी येतला ना, आता चूल पाहू लागा मला बी, आता करा लागेल ना. लेकर येते तर जेवायला करते, ते पोरगे बी लहान होते कसे बी मोठे बी होते. आता हो माय आता रम्या दिवारातून रम्यामध्ये मला भूक लागली, तर काय होती की होते तसं. चला आता पाहू, आता दोघी मग करू. आता मला करू लागल्याशिवाय तो का होणार, करू तर लागला तर तुला आता. हो चला आता मी जरा सरपरायते गोळा करतो, तुम्ही करा ते चूल कुठे ठेवली मला माहिती नाही, किती दिवस झाली चूल कालीच नव्हती वरी, म्हणून म्हणायचं मी चुलीवर दूध घेतो माय, सगळं गॅसवरच आहे माहिती आवडलं. आता मी भेटते बाई, पण आता थोडे दिवस लागते, 2-3 दिवस लागते, तोपर्यंत करा लागेल. चला आता काय करावं आता. हो जशी सवय पडते चुलीवर करायला, पहिले काय चुली नव्हते का माय, आता लई झालं माय. गॅस आला तेव्हापासून तर माय तर नीटच घेण्यात माहिती चुलीवर. चला आता हो चला वायाच्या वरंड्यात मांडू चुला, आता करू आता त्याच्यावर. हो ठेवली असं तर मी पाहतो वरी तिकडे नेऊन ठेवली का पाया लागल. तू कर कार्यक्रम पेटवली माहिती त्याची चूल कसं तरी आहे माहिती, जागा बरं आहे ना. तिकडे त्या घरात केला असं सगळं घर काढ डकत होतं, इकडे बाहेरच्या बाहेर बरं आहे. आता पेटली टाकला, आता भात शिजवायला. हा आईने त्याच्या आहे सांगितलं होता, एका चुलीवर काय करू मग. आता भात कसा शिजायला, आता भात शिजला की भाजी करतो, लेकराला जेवायला देतो. आता हे माणूस येईल वावरातून, काय भाकरी करू माहिती, पोळ्या करू, ते संध्याकाळच्या करतो, एवढं उन्हात नाही करत आता मी. चहा तर करून द्या लागेल, कसं तरी मांडून द्या लागेल. आता काय करणार, चहा पिल्याशिवाय त्याला विचार पडत नाही. काय अशा पेटवली का चूल, झाला का मला चहा. नाही ना आई, पहिले भातच टाकला शिजवायला, ते लेकर येते ना मग भूक लागली करते, काहीच नव्हतं. आता चहा राहिलाच हो माय, आता राहू दे, जेवणच करतो. भात शिजल्यावर भाजी बनव, जाऊ दे कुठं पिऊ चहा माय. गॅस नाही तर चहा प्यायची इच्छा नाही, गॅस भेटते पण आता ते चुलीवर पेटतो माय 4-5 दिवस. आता 2-3 दिवस लागलच गॅस यायला म्हणा. मला तिथले चहा जिथलं पाय माय, दिवसातून 4-5 वेळा चहा लागते, कसं होती किंवा मग चहाचा आता जाऊ दे, काय सवय तरी मोडल मी. हो आई देत होती, पण आता ते लेकर वाटते ना, भूक लागली म्हणून आधी भात टाकला शिजवायले, आणि मग आता भाजी करून टाकतो. जाऊ दे जेवणच करून घ्या ना. हो आता तिथे मी येईल वारातून, त्याला भूक लागली असेल, त्याला सांग आता भाकरी होत नाही म्हणून पुढे बसतो, आता भाकरी करते तिथं, भात खाऊन घेऊन आजचे दिवस. हो आई तसं सांगा त्याला. आता मी संध्याकाळी करतो तशा भाकरी भाजी, ते बाहेर ऊन तर लागून राहिली नाही, तर ऊन पण राहिलं. हो माय आपल्या घरात बी फरशीन गिरशी आधी चुले वाटत नाही काय नाही, बरं एवढी तरी जागा आहे, कशी तरी मॅ ठेवली माय तेवढी करायचं, ते काढू लागली की तुम्ही, म्हणून म्हणतो जुनं जसं ठेवा लागते. काय बरं आलं की नाही काय मी आता. हो ते नवीन घर बांधलं, त्या नवीन चुली करता येत नाही ना, किती दुपट होते सगळ्या ढक होते ना ते कलर मारल्यावर, म्हणून तो म्हणतो एवढं राहिलं की नाही मावलं. आता चूल कामी आली की नाही, कसं मस्त वाटली ना, किती मस्त वाटून राहिलं काय चूल पेटली तर. विचारच करत होती हो मी, पहिले मी करत होती, मावळी सासू करत होती, आमच्या विचारच गेला माय जन्म करू. आता एक तुम्हाला झालं गॅस हेच कंटाळा करता माय, चुलीवर करायचं, चुलीवर किती चांगलं लागते माय, चुलीवरचं खा वाटे माय. पण आता काय करणार, जसं केलं सुनानं तसं खा लागते, नाही केलं तर मग उपाशी राहायला लागते. हो आई ते बरोबर आहे, पण आता ऊन पाहणं दिसून राहिलं नाही का, किती ऊन पडून राहिलं, किती गरमी होते व ते चुलीवर करायचं, लय धाप लागते ना चुलीची. हो संध्याकाळी मस्त भाकरी बनव आणि मस्त भाजी बनव, मस्त लागते चुलीवरच्या. हो संध्याकाळी करतो, आता भात केला तर भाजी बनवून टाकतो, मग जेवण करा सगळेजण. हो त्याला कळले आवाज लागेल, किती वेळचं बाहेर खेळून राहिलं, ते बाहेर पोरगं झोपलंय, ते खेळून राहिले, ते उठला तर थोड्या वेळात.
म्हणून तर ते झोपू घातला. आता पटकन भाजी करून टाकायला लागेल. माणूस आला की वाटते मग त्याला नाही कसं पक्कायला माहित नाही गॅस संपला ते. काय वाटते त्याला काय समजत नाही का गॅस संपला ते. काय थोडं पकडत नाही का ते. काय वाटत नाही कर. हो तुम्ही सांगा बाई त्याला भात खायची सवय नाही. खा म्हणा मग वाटते मला पोळी काढून नाही केली भाकर काढून नाही केली. कसं करू पाणी किती उंटपून राहिला का जसं आहे तसं खा लागत की नाही. हो माहिती सवय पहिली माणसाला बी भाकरी खायची भाजी खायची जसं आहे तसं खायची सवय नाही. मला बी भात खायची सवय नाही. आता काय करू खात लागल. आता थोडी सुकरून दिला उंतपाला करून ते पोर काय उठते मग काय करते तुला जे आहे ते आता इथं चांगलं झाडून घेऊन घे मग आता 2-3 दिवस इकडंच करा मस्त जसं झाडून घेऊन घे बस आपला जसं आवरून घेतला किंवा झाडत होती काय नाही इकडं यायचं झाडायचं मी झाडतो काय येतो इकडं येतो ना आई ते बारकं पोरं सुरू देत नाही ना घरातलं काम करता मला येत नाही इकडे काय नव्हती मामा खाली दूर आहे का ना घरात घर भिडून नाही की म्हणून डॅडी करायचं आता इकडे येऊन 2-3 दिवस झाडून घेऊन घे जरा सगळं पाहिजे इकडे बी हो झाडतो जा बरं पोरं उठलं लक्ष द्या तिकडं हो मी जातो त्या पोराला बोलावून घेतो बाहेर खेळायला किती वेळचं उन्हातच घेतो झाला की पटकन भाजी बनव आणि तिकडे जेवायला आणि ते पाणी टाकून दे विस्तू टाक नाही सगळीकडेच करशील ते उन्हाळ्याची हवा किंवा सुटली तर पेटायचं काही हो करतो मी तसं सगळं तुम्ही जा आता त्या पापोर उठल झोका लुटात राहा एखादा तरी मी 2-3 दिवसाच्या पहिले सारून घेतलं झाडून घेतलं पायवर आता चांगलं दिसून राहिलं आता लिचकच झालं माहिती करायला लागते का असे बी चुलीवर खा लागते आणि निवळ गॅसच्या भरोशात थोडं लागते गॅस असला काय झालं करायचं ना कधी मध्ये चुलीवर करायचं हा आता आम्हाला करू वाटत नाही आता कंबर बसल्या गेला आता कंबर पकडते त्याच्यानंतर आवडत नाही बस आवडत नाही तुम्ही तर लय जाण पोरी आहे करायचं जरासं तुमच्या जीवावर येते करायचं म्हणजे की चुलीवर हो ना करतो ना त्या पोरामुळे होत नाही का मी पहिले करत नव्हतो का नवीन लग्न करो की नाही याचं की इकडे बी करायला हो नवीन केलं ना आता चुलीवर थोडीच म्हणतो तू गॅसवरच म्हणतो आता सगळं चल मी चाली त्या पोराकडे लक्ष देतो आणते आता चल ना आई तर लिसून होते एवढ्या गोष्टीसाठी तेवढ्या गोष्टी जाऊ देता पोराकडे लक्ष देते आता करून टाकतो पटकन भाजी भात झालाय तसं शिजला माय चूल होती म्हणून बरं झालं त्या माणसाला सांगा लागेल जसं पण असं द्वारातून घेऊन या नाही आम्हाला जा लागेल कांताबाई जाते काय कांताबाईचा गॅस भरून असलं ना जाती होती त्याच्यासोबत तशी कांताबाई कॉल करते ना चुलीवर तिच्या घरी असं नसेल तर मग तिच्यासोबत जा लागेल मला शिजत झाला भात चला पटकन काहीतरी भाजी करून घेतो झाला माहिती कसं स्वयंपाक करणं ते चुलीवरचा माय काय गरबी होऊन राहिली मा नुसतं भात वरणच केलं तर किती गरमी होऊन राहिली हा असे तुरीचं वरण केलं काय मला ऍसिडिटी होती बरं तुरीचं मला जमत नाही ना आई मुगाची डाळीचं केलं ना तुम्ही मुगाची डाळीचं म्हणलं ना तसंच केलं थोडं घट केलं माहिती भातासोबत लख वाटत नाही मग घट केलं ह्यालाच नाही का मला अजून जेवायचा किती वेळचा येऊन राहिला येतो मी फोन केला मग आता येतेच ते घेबर ताट वाढून माहिती किती वेळची भूक लागली माहिती चहा नाही पिलो काय नाही सकाळपासून घेबर आणलं ताट भूक लागली ती येते तर म्या ये आता येते तर ती पिंट्या किती वेळचं गेलं पाहिजे पिंट्या बाहेर खेळायला बोलवून त्याला जेवायचं आहे की नाही हो येते बा येते घ्या आता मी आणतो घरातून ताट चला जेवण करू येते तर त्याचे बाबा येते तर हो मा आण लवकर जाय आपण ताट वाढून येते ते दोघे बी घेऊ जेवण करून खूप दिवसावरचं बा चुलीवरचं खाऊन राहिलो मा स्त्री जेवण जाईल चांगलं ते गॅसवरचं खाऊ खाऊन राहिलो मा त्यांना चुलीवरचे खा वाटते हो ना आता 2-3 दिवस चुलीवरचं बनवायचं आता मस्त टेस्टी लागते चुलीवरचं घ्या आता काय मंडळी मग कसा वाटला आजचा व्हिडिओ काय मग तुमच्या गॅस संपला का चुलीवरचं होऊन राहिला का चला चुलीवरचं कधी खायला मजा वाटते ना थोडी गरमी होते मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये